सावध म्हणजे लक्ष आहे तुमचं. सांगितलेलं आहे दुःखंचैव सदारिद्र्यम. आतापर्यंत आपण बघितलं की सुख आणि दुःख याच्यापेक्षा पण संसार रूपी रथात बसल्यानंतर वेळ येऊ शकते ते म्हणजे कुठले सदारिद्र्यम. कुठल्याही प्रसंगी कितीही काही प्रसंग आला तरी दोघांनी एकमेकाची साथ सोडायची नाही. कशाप्रमाणे ती साथ निभवायची? सुखे दुःखे मी अहम मित्र. आपले ऋषीमुनी काय सांगतायत? कोणासारखी साथ निभवायची? तर मित्र आणि मैत्रिणी सारखी. बरोबर. कारण मित्र आणि मैत्रिणीच का बरं सांगितलं? की ज्या गोष्टी आपल्याला आपल्या घरच्यांना माहित नसतात त्या मित्र आणि मैत्रिणीला बरोबर माहिती असतात. आपण पूर्ण जगाशी खोटं बोलू मात्र मित्राशी बोलतो खोटं कधी नाही. मैत्रिणीशी बोलतो का? नाही. मग मित्र आणि मैत्रिणी सारखं जर नातं राहिलं तर आपला संसार हा पारदर्शी संसार होत असतो. म्हणून या 6व्या पावलाला हे वचन अपेक्षित आहे. ढकला पुढे सुपारी. ओम